पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलाच असेल, पण प्रश्न पण पडला असेल, हे काय प्रकार आहे? तर हे आहे मोठे झिंगे. मस्त वाटतात. लहान झिंगे खाल्ल्यासारखे वाटत नाही, पण हा एक पीस खाल्ले तरी काम भारी करतो. म्हणजे थोडं झिंगे खाल्ल्यासारखे वाटते. तर हे बघा, हे मोठे झिंगे आहे आणि हे त्यांचे पाय आहे. किती मोठे मोठे पाय आहे. असं वाटते की हे कशाचं आहे. आणि हे मी शेतातून आणले होते. जांभळं छान स्वच्छ धुवून ठेवले, म्हणजे पोरी कधी पण खाऊ शकतात. आणि धुतलं नाही तर ते असेच खाऊन टाकतात, म्हणून मी अगोदर धुवून टाकले. तोपर्यंत इकडे आमच्या कारभाऱ्यांचं इकडे सुरू होतं. तर त्याचं थोडंसं कढईमध्ये तेल टाकले आणि हे सगळे पीसेस ते तेलामध्ये फ्राय करून राहिले. तर बघा, हे थोडे छान असे ब्राऊन कलर येऊ द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे तेलामध्ये थोडंसं भाजल्यानं तर ते पीस थोडं रट होतात आणि लालसर पण दिसतात. छान वाटते. म्हणजे भाजीमध्ये जास्त शिजवलं नाही तरी चालते. आणि लहान मुलांना असे पीसेस दिले तरी खूप मस्त भारी. तर बघा, हे इतकं छान असं कलर आलेला आहे ना, याच पद्धतीने कलर आपल्याला येऊ द्यायचा आहे थोडा तळून. आणि त्याच वाटात मग मी घेतले तीन टिवले तेल घेतले आहे. आणि मसाला, खडे मसाल्यामध्ये आपण जो धणे वगैरे, कांदा, लसूण, खडे मसाले टाकून आपण पेस्ट करतो ना, अद्रक वगैरे करून, तो पेस्ट बनवला आहे आणि तेलामध्ये टाकला आहे. आणि त्याचबरोबर घरी मी जे घरगुती मसाला बनवते ते सुद्धा टाकलेला आहे. छान याला आता भाजायचं आहे तेलामध्ये. जोपर्यंत तेल असं मसाल्याच्या बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचे आहे. तर बघा, इथे छान आपले मसाले तयार झालेले आहे. आणि वरतून थोडा अथर्व मसाला पण टाकलेला आहे टेस्टसाठी. आणि इथे तुम्हाला पाहिजे जेवढं तिखट टाका. आम्ही थोडं तिखट जास्तच खातो, म्हणून आम्ही थोडं जास्त टाकलं. आणि 2 चमचे मीठ टाकले, 2-3 चमचे. तर तुम्ही आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि ते टमाटर पण टाकलेले आहे. थोडा जास्त नाही टाकायचं, अर्धाच टमाटर टाकायचा आहे. आणि सगळ्यात प्रथम हे झिंग्याचे पाय टाकून घ्यायचे आहे, म्हणजे याच्यामध्ये छान मसाला शिरल्या जाते त्या पुंगड्यामध्ये. आणि नंतर जे पीसेस आपण केले आहेत ना, ते नंतर टाकले तरी चालेल, पण हे अगोदर हे पाय टाकायचे, म्हणजे छान अशी अंदरपर्यंत ते मसाला जाते. आणि जेव्हा आपण चुरपतो ना, तेव्हा खूप मस्त वाटते. म्हणजे तिखट वगैरे त्याच्यामध्ये शिरतात त्या नळीमध्ये. खूप मस्त वाटते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि नंतर हे आता आपले झिंगे टाकून घ्यायचे आहे. पाणी आत्ताच नाही टाकायचं आहे. ह्या मसाल्यामध्येच थोडा छान शिजवू द्यायचा आहे. कोणतं पण चिकन राहू द्या, कधी अगोदरच पाणी टाकायचं नाही. मसाल्यामध्येच थोडं अर्धी भाजी शिजू द्यायची आहे. नंतर मग पाणी टाकलं तरी चालते. तर इथे छान इथं मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे मी झिंगे अगोदर माझ्या लग्नाच्या अगोदर खाल्ली होती. आत्ता हे खायला मिळालं, तर जुन्या आठवणी आहे ना, हे झिंगे पाहूनच मला आठवलं. तर बघा, खूप दिवसांनी ही झिंगे खायला मिळाली आहे. आणि हे आहे पवनीच्या नदीचे झिंगे. जे पवनीच्या नदीला जे वैनगंगा नदी आहे ना, तिथून हे झिंगे आणलेले आहे. तर खूप मस्त वाटते. तुम्ही एकदा घेऊन बघा. आणि लहान मुलांना पण छान वाटते. तर इथे बघा, इथे छान मिक्स झालेलं आहे. आणि तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं तुम्ही इथे टाकू शकता. तर आम्ही ताटीत टाकलं होतं. ताटीत टाकलेलं पाणी थोडं गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता. तर इथे पाणी टाकलेलं आहे. तर थोडं मला ॲड करायचं होतं पाणी पुन्हा, तर थोडं पाणी टाकून घ्या आणि गरम करून घ्या. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आणि सगळे मंडळी पण जेवायला लागली आहे. मीच राहिली होती. चला तर मग माझ्या हिश्श्याची ही भाजी राहिली आहे. तोपर्यंत तुम्ही मस्त खा, स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.